अजून हिचा फोन बंद आहे, दुरुस्त झाला नाही वाटतं. अभिजीत, अहो ताई, तुम्ही बसा ना माझ्या इथे. दादा जरा उठता. या बसा तुम्ही, बसा. थँक्यू हो दादा. अहो ताई, हे घ्या. अहो घ्या घ्या. अहो अशा अवस्थेत ना कानात वारं जाऊन चालत नाही. घ्या, कान झाकून घ्या चांगले. उद्या माझ्यासोबत देवळात याल का? तुझ्या आधी मी तिथे पोहोचलेला असेल. वाट पाहतो. तुम्ही बसा की. नाही नाही बसा, प्लीज प्लीज प्लीज. कितवा महिना आहे? 7वा लागला आता. मी सुद्धा ना, मला 7वा लागला होता ना तेव्हाच गावी गेले होते. म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला. माझा मुलगा आता चांगला मोठा झालाय, 25-26 वर्षाचा आहे. सोहम नाव आहे त्याचं. बस बस बस. ताई, खरंच किती काळजी घेतलास तुम्ही आमची. अगं अशा अवस्थेत काळजी घ्यायलाच पाहिजे. तू आता इथे बस, सावकाश पाणी पी आणि मग इकडनं पुढे जा. हा, द्या माझी बॅग द्या. काळजी घ्या सुरेखाची. हो हो हो.
काळजी घे. हा हो ते येते. अहो दादा, हा ताई. सावंतवाडी मार्गे जी अखेरीला बस जाते ती इथे मिळेल का मला? हो मिळेल. आत्ताच एक बस गेली, साधारण 2 तासांनी येईल बस. हो बाई, 2 तास? दादा भाडं साधारणतः किती असेल हो? साधारण 200-250 असेल. विश्वास, मी जरा आसावरीकडे जाऊन येतो. अरे हाय सोहम. बरं झालं तू आलास. हे आसावरी कुठे आहे? कालपासून तिला मी कॉल ट्राय करतोय. तिचा मोबाईल अजून रिपेअर झालेला नाहीये का? काय तळमळतोय? नाही, अजून झाला नाहीये. त्याला जरा वेळ लागेल. तुम्हाला काही काम होतं का आईकडे? नाही नाही, काल मी भेटणार होतो, ती काय आलीच नाही. बरं, तिने काही कॉल करून कळवलंय नाही. बरं, तुमचा लँडलाईनही लागत नाहीये. तिचा मोबाईल नाही, तो खराब झालाय. तो रिपेअरिंगला दिलाय. हो. बरं झालं तुम्ही भेटला. मला वाटलं नव्हतं सकाळी सकाळी भेटाल. मी तो कॉन्ट्रॅक्ट आणला होता, तुमची साईन हवी आहे त्यावर. हो हो. ए विश्वास, मला एक कॉफी दे नेहमीची. सर, तुम्ही काय घेणार? कॉफी, चहा? नाही नको. लँडलाईन पण लागत नाहीये. हा, आजकाल कोण वापरतं लँडलाईन सर? काय प्रत्येकाकडे आपापले मोबाईल झालेत. बरेच वेळेला असं होतं की लँडलाईन खराब झालेला असतो, आईला माहीत सुद्धा नसतं. हो. एनिवेज, हा घ्या. हा तो कॉन्ट्रॅक्ट. हा. नाही, काय काही असलं की आसावरी कॉल करून कळवते ना. कालपासून तिचा काही कॉल नाही, त्यामुळे मला काळजी वाटत होती. पण सगळं ठीक आहे ना? आसावरी ठीक आहे ना? हो, एकदम मस्त, मजेत. तुम्हाला कळवलं नाही का आईने? ती कालच गावाला गेली. गावाला? हा. पण आमचं काल सकाळीच बोलणं झालं. ओके, मग सांगायला विसरली असेल बहुतेक. दुपारच्या बसने अखेरीला गेली ती. पण अचानक गावाला? हा, म्हणजे अशी अधूनमधून जात असते ती. काय ना, गावी आमचं घर आहे, आमची शेती आहे, सो जरा लक्ष ठेवायला लागतं. हो. कधी येणार परत? माहित नाही, म्हणजे गेली की साधारण राहते ती 1-2 महिने. हो. 2 महिने? हो ना. आता 1-2 महिने तुमचं आईशी बोलणं होईल असं वाटत नाही. आणि आता इथलं बघायला तर शुभ्र आहे, त्यामुळे तिला काहीच टेन्शन नाही. गुड, दॅट्स गुड. घे ना कॉफी. तेवढंच आसावरीला चेंज. इथे मी तिला रेसिपी शिकव म्हणून त्रास देत असतो ना. हो, नाही सर, तसं काही नाहीये. इनफॅक्ट आई म्हणत होती की तू इथे येशील तोपर्यंत तुझा बिझनेस सेट झाला असेल ना. मला सांगत होती एकदम मन लावून काम कर. मी तिला म्हटलं की उद्याच सरांकडे कॉन्ट्रॅक्ट घेऊन जाणार आहे. सरांची एकदा काय साईन झाली की लगेच काम सुरू होईल. येस. इनफॅक्ट मी असा पण विचार केलाय की एकदा का बिझनेस सेट झाला ना, मी आईला सरप्राईज देईन. म्हणजे डिरेक्टली तिकडे जाऊन आईला घेऊन येतो. तुम्ही साईन करताय ना? नाही सोम, साईनचं कसं आहे की मी माझ्या वकिलाला विचारल्याशिवाय कशावरही सही करत नाही. 1-2 दिवस लागतील सही व्हायला. हो, पण त्यामुळे सगळंच पुढे डिले होईल ना. नाही, डिले व्हायचं काही कारणच नाही. मी इनिशियल अमाऊंट दिलेली आहे तुला, ती वापरायला लागतो. सुरुवात कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. कॉफी? नाही, नको, थँक्यू. काय, 1 मिनिट. तू गावाचं नाव काय म्हणालास? अखेरी. मालती, मदत करू का काही? नको वहिनी, इथली कामं वेगळी पडतात. तुम्हाला मुंबईची सवय, इथे कसं काय झेपायचं?
बसा, तुम्हाला काय हवं ते मी हातात देते. अगं जमेल, मला सवय आहे इथली. अहो, तुमच्याकडे नळाचं पाणी, इथे विहिरीवरचं पाणी भरताना कंबर दुखेल तुमची. राखेने भांडी घासायला गेलात तर हात खराब व्हायचे. जाऊ द्या ना वेणी, मी पटकन चटणी करते, तुम्ही खाऊन घ्या. अरे देवा, ही अपशकुनी लाईट नेमकी जाते. घरात पाहुणे आलेत, कामाची वेळ आहे. आता नुसतेच तुम्हाला घावणे वाढावे लागणार आणि तुमचं नीट नाही केलं म्हणून मला हे बोलणार. अगं तुला कशाला भाऊजी बोलतील काही? मी कुणी परकी आहे का? आमचं लग्न झालं ना तेव्हा आम्ही ह्याच घरात आलो होतो पहिल्यांदा, आणि मुंबईहून सारखी ये जा असायची आमच्या इकडे. तेव्हा तर लाईट सुद्धा नव्हते गावात, आम्ही पाट्यावरच वाटायचं सगळं. पाटा वरवंटा असेल ना घरात, मी पटकन वाटून देते तुला. वहिनी, आता पाट्यावर कोण चटणी वाटतं? अगं मला येतं ना, मला सवय आहे. थांब, मी आता देते हा वाटून. हे बघ, अगदी खूप सोपं जातं. अहो वहिनी, तुम्ही नका. अगं असू दे, मला खरंच सवय आहे. आमच्या सासूबाईने मी ह्याच्यावरतीच वाटायला लावायच्या. पाट्यावरती वाटलेलं ना जास्त चविष्ट होतं. दे मला इकडे, दे दे. थोडं पाणी आणशील? हा. ठेव. अहो राहू द्या वहिनी, हे काय करतात? मी ती करेल ना. अहो मी म्हंटल, ते ऐकतच नाहीयेत. अहो राहू द्या भाऊजी, मला जरा धाकट्या जावेचं लाड करू द्या. आणि खाऊन बघा बरं, सांगा कसं झालंय. एकदम मस्त वहिनी. तुम्हाला सांगतो, एवढी चव आली आहे, आठवड्यातून 4दा मी गावणं खातो, पण अशी चव मला कधीच मिळत नाही. कित्येक दिवसांनी असं खातो मी. आणि चटणी चटपटीत. मी पैज लावून सांगतो वहिनी, ही चटणी तुम्हीच बनवली. अगं मालती, जरा शिकून घे वहिनीकडून चटणी कशी करतात ती. काय भाऊजी, एवढ्या साध्या चटणीचं एवढं कौतुक करताय? खरंच आहे वहिनी, मी कित्येक दिवसांनी तुमच्या हातचं खातोय. खूप मजा आली. मध्ये 2दा मुंबईला येऊन गेलो ना, त्यावेळी त्या काकांच्या हट्टामुळे मला काय खायला मिळालं नाही. मालती, मी तुला नेहमी म्हणतो की नाही, आमच्या वहिनी एकदम सुगरण आहेत म्हणून. त्या दिवशी ते शेफ भेटलेले ना, अभिजित आते, आपण त्यांच्या घरी गेलो त्यावेळी, त्यांनी पण मला सांगितलं की त्यांनी पण ह्यांच्याकडून शिकून घेतलंय. बरोबर आहे ना वहिनी? हो, म्हणजे ते असे 1-2 आपल्या पद्धतीचे पदार्थ शिकायला आले होते माझ्याकडे, पण त्यांना तर सगळंच येतो. हो येणारच, एवढा मोठा शेफ म्हणजे त्याला येणारच. पण वहिनी, ते तुमच्याकडून शिकून गेलेत हे विशेष आहे ना. मालती, तू पण शिकून घे बाई जरा. का? मला काही स्वयंपाक करता येत नाही का? रोज स्वयंपाक करते ना, म्हणून कौतुक नाही. अगं असं कसं कौतुक नाही? तू जेव्हा जेव्हा चांगलं करतो मी तुझं कौतुक करतोच ना. अरे नवरा बायकोचं कौतुक करणार, पण एवढा मोठा शेफ, एवढा मोठा जगातला फेमस माणूस वहिनींचं कौतुक करतो हे विशेष नाहीये का? वहिनी, मी ऐकले की त्यांचं मोठं हॉटेल आहे म्हणून. जगभरातले पदार्थ मिळतात म्हणे तिकडे. दररोज चमचमीत खात असतील ना. हे आपल्यासारखं असं नसेल, मोठ्या लोकांच्या मोठ्या तऱ्हेला. वहिनी, अहो मला सुद्धा सुरुवातीला असंच वाटायचं, पण असं नाहीयेत ना ते. अहो खूप साधे आहेत आणि खूप चांगले आहेत. म्हणजे ते रोज पिझ्झा, काय ते पास्ता वगैरे असे तरतरीचे पदार्थ करत असतात, पण त्यांना साधा वरण भात दिला किंवा
फोडणीचा भात दिला ना तरी खूप आनंदाने खातात ते. काय सांगता वहिनी, खरंच? हो, मला वाटलं ते आपल्या तोंड टेकलं होतं म्हणून. एवढा मोठा माणूस, म्हटलं सगळ्यांशी गोडच बोलत असेल. वहिनी, त्यांचं लग्न झालंय का? का तू त्यांच्याकडे बायको शोधणार आहेस? आसावरी, सरप्राईज साठी तयार राहा, मी येतोय. मला ना एकदा ह्या अभिजित राजेंना भेटायचं आहे. नक्की भेटतील तुम्हाला ते. काय पण काय बोलतेस ग? अगं, मुंबईमध्ये मोठी मोठी हॉटेल आहेत त्याची, मोठमोठ्या गाड्या आहेत त्याच्याकडे. तो कशाला येईल इकडे म्हातारीला भेटायला? पण मी वर जाण्याआधी मला त्याला भेटायचं आहे. आजी, काहीतरीच काय बोलताय हो तुम्ही. तुम्हाला भेटायचं ना त्यांना, तुम्हाला नक्की भेटतील ते. बरं, येते हो मी. अरे एकदा मनापासून हाक तर मारून बघ. तुला जर काही लागलं किंवा माझी आठवण आली, डोळे बंद कर आणि माझं नाव घे. बघ तुझ्या समोर हजर होतो की नाही. अगं बाई, काय पोरकटपणा करते मी. असं डोळे बंद केल्यावर कोणी येतं का? अगं बाई, हे कसे काय आले? म्हणजे मी डोळे बंद केले आणि हे आले? हे खरंच येत आहेत? अहो, म्हणजे तुम्ही खरंच आलात? मी स्वप्नात नाहीये ना? अहो, माझे डोळे उघडे आहेत ना? खरंय, अगं बाई, तुम्ही बोलताय सुद्धा? कारण मी खरंच आलोय, तू स्वप्नात नाहीयेस. तुम्ही तुम्ही खरंच आलाय? डोळे बंद करून मी येतोय का ते बघत होतीस ना. असं खरंच करता येतं? यालाच टेलिपॅथी म्हणतात. एखाद्या माणसाची आपण जर मनापासून आठवण काढली ना, तर ती आठवण त्या माणसापर्यंत पोहोचते. पण त्यासाठी ते माणूस खास असावं लागतं. चला ना घरी, चला, मी तुम्हाला पाणी देते. थांब ना, मी एवढ्या लांबून तुला भेटायला आलो, तू जातेस काय? मला पाणी मिळेल नकोय काय? असं काय करता, एवढ्या लांबून आलाय ना, म्हणूनच म्हणते पाणी. पाणी माझ्याकडे आहे, तेही साधं सुद्धा नाही, नारळ पाणी. अगो बाई, हो, नारळ सोलायला हवा ना. मी विळा किंवा कोयता, सुरी काय मिळते का बघून येते. मी तुला इथे थांबण्यासाठी कारण शोधतो आणि तू इथून जायची कारण शोधतेस. अहो, मी इथे थांबले तर नारळ सोलला कसा जाईल? ते दत्ताजी म्हणतात ना, एका बुक्कीत नारळ फोडीन. अरे, शेफच्या हातात पण जादू असते, तू बघितलेलं नाहीस अजून. हाडाडम, जुना मंत्र आपला. अहो, हे असं कसं केलं तुम्ही? जादू
वहिनी आपल्या पण आता दुट्टा करा. वहिनी तुला कळलं नव्हतं ना, आधीच नारळ फोडला होता तो. अभिजित भाऊ तुम्ही पण फोडून आणला होतात ना. माझं इथे झोपायचं ठरलं आहे आणि तुला माहिती आहे मी किती हट्टी आहे. बस बरं ठीक आहे, झोपा. मग नाही म्हणजे आता तुम्ही हट्टाने झोपताच आहे तर झोपा. असे थंडी वाजले तर तुम्ही पांघरून घ्याल ना, पण चिमणीपासून सांभाळून राहा. रात्री कुठे आले चिमणी? हो कुठली नाही, या गावात ना एकच चिमणी खूप प्रसिद्ध आहे. इथे ना एक चिमणी नावाची लहान मुलगी होती, ती अशीच खूप हट्ट करायची. एकदा हट्टाने ती अशी अंगणात पलंगावर झोपली. काय करणार बिचारे आई बाबा, ते वरांड्यात झोपले. मध्यरात्र झाली, सगळीकडे काळोख होता आणि अचानक एकदमची चिमणी उठली. चिमणी खूप रडत होती. ती गेली धावत धावत गेली. तिने घट्ट तिच्या आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई आई मला खूप भीती वाटते ग, माझ्या पलंगाच्या खाली कोणीतरी आणि मला खाली ओढायचा प्रयत्न करते. तिचे बाबा एकदम घाबरले. त्याने एकदम खाली वाकून बघितलं तर काय खाली पण एक चिमणी होती, अगदी तशीच. ती रडत होती आणि म्हणत होती, बाबा मला खूप भीती वाटते, वर कोणीतरी आहे. म्हणजे एक ती चिमणी होती आणि दुसरं भूत. चल काहीतरी सांग, उगाच मला घाबर होते. नाही म्हणजे मी या गावात आले ना तेव्हापासून मी अशीच गोष्ट ऐकली आहे. या गावात सगळेजण म्हणतात थंडीत ना रात्रीचं अंगणात बाहेर झोपू नये कोणी. नाही तुम्ही झोपणार असाल तर झोपा, पण जरा सांभाळू ना, नाही तर उद्या ना आम्हाला 2-2 अभिजित असे बघायला मिळतील. येते आम्ही. गुड नाईट. मी काय म्हणतो ते म्हणजे ते हे कुठली चिमणी खरी होती, म्हणजे रडणारी की बेडच्या खालची? खरंच माहिती नाही. म्हणजे काय ना त्या चिमणीला ना म्हणे झपाटलं होतं. म्हणजे तिच्या आई वडिलांना कळलंच नाही खरी कुठली. मग गावकऱ्यांनी काय केलं, त्या दोघींना पकडलं आणि जंगलात नेऊन सोडलं. इथे दिसतंय ना, या इथे जंगलात नेऊन सोडलं. रात्री ना आवाज ऐकू येत असतो, दोघी ओरडतात. इथून पण येतो कधी कधी बघा, इथून दोघी ओरडत असतात, आई बाबा मला हिची भीती वाटते. पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही झोपा. गुड नाईट. हो हो गुड नाईट. झोप का नाही येत आहे आज? अभिजित राजे झोपा नाही तर चिमणी येईल, चिमणी. असं पण काही सांगते चिमणीकडे. कोण आहे? कोण आहे? चिमणी, चिमणी, असावरी चिमणी, असावरी चिमणी. अगं बाई, काय झालं? काय झालं? काय झालं? असावरी चिमणी, 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 चिमणी. काय रे महाराजा, मला चिमणी बोलतोयस? मला वाटलं चिमणी आली. चिमणी? आता ही चिमणी कोण? त्या 2-2 चिमण्या, एक पलंगाच्या खाली एक पलंगाच्या वर.
मग गावकऱ्यांनी त्यांना जंगलात सोडलं. अरे कोण चिमणी, कोणी जंगलात सोडली? आजी काही नाही, यांना ना बाहेर इथे पलंगावर झोपायची लहर आली होती. आता किती थंडी, आजारी पडतील ना ते, म्हणून मी त्यांना चिमणीची आणि भूताची गोष्ट सांगितली. तुला भेटायची एकच इच्छा होती माझी. तू जर भेटला नसतास तर तुझ्या मनगटीवर भूतून बसले असते. पण माझी इच्छा पूर्ण झाली. आता नाही यायची भूत बनून. तू झोप निवांत बाहेर, काही होत नाही. तू त्याची काळजी करू नकोस. महाराज आहे तो, काही व्हायचं नाही त्याला. आजीला पण कळलंय तू माझी किती काळजी करतेस ते. सगळ्यांना हळूहळू कळतंय. गुड नाईट. वहिनी, तुम्ही अजून एकही घास नाही खाल्लायत. अहो, चव तरी घेऊन बघा. किती तो राग, तो घालवायला आता स्पेशल काहीतरी करावं लागणार. भाऊजी, मी देवळात जाऊन येते. अरे हा आवाज कसला? अरे राजेश सर, फटफटी कुठून आणली? खास मागवली. अरे तुमच्या कोकणची हवा इतकी मस्त आहे ना की म्हटलं हवी तेवढी मनात भरून घेऊया. आणि ताडामाडाच्या सावलीत लाल मातीच्या रस्त्यांवरून जायचं तर फटफटी हवीच नाही का? खरंय तुमचं. आता फिरून घ्या आमच्या कोकणात. अशी स्वच्छ हवा तुम्हाला मुंबईला कुठे मिळणार? आणि इथे बघायला बरंच काही आहे. वहिनी तुम्हाला फिरवतील ना आमचं गाव. अरे वा, हरकत नाही. मग आसावरीच्या आवडत्या ठिकाणापासून सुरुवात करतो, देवळापासून. चल, मला आधी देऊळ दाखव, मग बाकीची ठिकाणं. अरे वा सर, आमचं देऊळ अतिशय छान आहे. आणि देवाकडे जे मनापासून मागाल ना ते तो देतो, अशी त्याची ख्याती आहे. अरे वा, मग तर जायलाच हवं. चल वहिनी, निघा तुम्ही. खरं तर देऊळ ना अगदी वाटेवरच आहे, चालत जाण्याच्या अंतरावरती. आणि तुम्हाला माहिती आहे ना भाऊजी, मला गावात चालत फिरत जायला किती मजा वाटते ते. येते हा मी. अरे पण ऐ, थांब जरा, येतो. राधा तू पहिला
तशी तू तेव्हा अशी कधी कोणी नवी जुनी तू कधी कोणी खारीच्या गे डोळ्यांची तेव्हा तशी